आंबेगाव तालुक्याला बारमाही पाणीपुरवठा करणाऱ्या घोड मीना नदीचे पाणीसाठे खालवल्यानं शेतकरी चिंतेत पडले आहेत। लिंबे धरणात देखील केवळ 1.5 टीएमसी पाणी शिल्लक असल्यानं हे पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचं प्रशासनाने जाहीर केल्यानं नदी आणि कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गाची चिंता अधिक वाढली आहे। नदीपात्रातील पाणीसाठा कमी झाल्यानं किनाऱ्यावर असणाऱ्या विद्युत मोटारी तराफ्याच्या साहाय्याने नदीपात्रात सोडण्याची सध्या लगबग सुरू झाली आहे। लोखंडी तराफा बनवून त्याच्या 4 दिशांना प्लास्टिकचे पिंप बांधून त्यावर या विद्युत मोटारी ठेवल्या जातात। प्लास्टिक पिंप वजनाने हलके असल्याने ते पाण्यावर सहजपणे तरंगतात। दोरीच्या साहाय्याने ते तराफ्याला घट्ट बांधले जातात। त्यावर विद्युत मोटारी ठेवून नदीपात्रात जेथे पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी तराफे सोडले जातात, जेणेकरून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर शेतीसाठी करता येईल। लांबलेला पाऊस, धरण, नदीपात्रात घटत चाललेला पाणीसाठा दुष्काळाची स्थिती निर्माण करू पाहतो आहे। अजून पावसाचे अख्खे 3 महिने शिल्लक आहेत, पण नुकताच पेरणी झालेल्या पिकांना सध्या पावसाची नितांत गरज आहे। नदी, कालवे यावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी वर्गापेक्षा हंगामी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची चिंता अधिक गडद झाली आहे। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।